जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण काल मती शब्द घेतला होता, बरोबर आहे, आणि दोघांनी पूर्ण सगळ्या विभक्त्या म्हणल्या होत्या. आणि शेवट माझ्या मते निशिगंधाताई होत्या का झालेल्या? जय गुरु. जय गुरु. शेवट कोण म्हणलं होतं? विभक्त्या कोणी घेतल्या होत्या मती शब्दाच्या? आपण विभक्तीनंतर आपण एक वाक्यांचा अर्थ पण करत होतो. पहिलं आधर्मे मम मती न भवती झालं होतं, भक्तस्य रुची हेही झालं होतं, मला आठवतंय. 5वं चाललं होतं मला वाटतं. हा बघतो. हा कीर्तये नृपा हा झालं होतं. विमला बुद्धी बरोबर झालेलं आहे, कारण की हे अपर्णाताईंनी घेतलं होतं. सदाचारेण नरः तेच शांतीम प्राप्नोति, ते चाललं होतं माझ्या मते. ते चाललं होतं. बरोबर, ठीक आहे, चालेल. मी एक प्रयोग करतोय, बघा तुम्हाला सगळ्यांना दिसेल का नाही. बहुतेक करून दिसावं, पण ठीक आहे, बघूयात आपण. इथे शेअर आहे. दिसतंय माझं? हो दिसतंय. हा, हो आपण दिसतंय. एक प्रयत्न करूयात, बघूयात. दिसतंय? नाही, ब्लँक पेज दिसते, नुसतं तर नाही मराठी दिसत. अनुवाद एक एवढंच हा दिसतंय. बरोबर आहे, बरोबर आहे, तेच दिसायला पाहिजे मला. ठीक आहे. हा, पहिलं वाक्य. चला, करा बघू. कोणाची कोणाची पाळी होती, आठवत आहे? अपर्णाताईंनंतर कोणतरी पाहिजे, बहुतेक निशिगंधाताई करत होत्या बहुतेक. हो, पण त्या नाही येणार आहेत आज. बर, ठीक आहे, म्हणजे मग निशिगंधाताई नसेल तर मग सीमाताई. हो, हा माझच आहे. हा, घ्या मग ताई. सदाचारेण नरः शांतीम प्राप्नोति. क्रियापद काय? प्राप्नोति. बरोबर. नंतर कर्ता कोण आहे? नरः. बरोबर. कर्म काय आहे? काय? शांती. बरोबर आहे, कारण की माणूस शांती मिळवतो. हा, काय मिळतं? काय मिळवतो? शांती मिळवतो. कोण मिळवतो? नर मिळवतो. मिळवतो. आणि सदाचारानी, बरोबर आहे, तृतीय विभक्ती. बरोबर आहे. आता बघा, हो. हेच दिलेलं आहे बघा. सदाचारेण कसं आलं ते तुम्हाला दिलेलं आहे. हो. नरः, नर पुल्लिंगी प्रथमा एक वचन आहे. शांतीम स्त्रीलिंगी द्वितीय एक वचन, कारण की ते कर्म होत. आणि प्राप्नोती हा खरा प्र अधिक आप असा धातू येतो, आणि हा. त्याचा प्रथम पुरुष एकवचनी प्राप्नोती होत. प्राप्नोति. प्राप्त करतो. प्राप्त कर. ठीक आहे. हे हो. बघा, मराठी भाषांतर सदाचाराने माणूस शांती मिळवतो, प्राप्त करतो. प्राप्त करतो. हा, जिथे आपल्याला शब्द मराठीमध्ये वापरण्यासारखा आहे तिथे वापरायचा. उगाच मुद्दामून त्याला अगदी मिळवतो वगैरे म्हणायची काही गरज नाही, पूर्ण मराठी करायची. हा, बरोबर. पुढे कोण आहेत आता? वैजंतीताई. त्या नसतील. वैजंतीताईंना बरं वगैरे नाहीये का? मला बघायला पाहिजे. विद्याताई घेता तुम्ही मग? हा. पश्चात्तापेन पापात मुक्तीही भवती. भवती हे क्रियापद आहे. पश्चात्तापेन तृतीया एक वचन. हा. हम्म. पश्चात्तापेन तृतीया एक वचन. 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 पश्चात्तापेन तृतीया एक वचन.
बरोबर आहे ना, मी हो पापा म्हणलो. हा पापा पंचमी एकवचन. फारच सुंदर ताई, छान. आणि मग पुढे काय, मुक्ती काय आहे? काय मिळते मुक्ती हे हे क्रियापद कर्म आहे कर्म. काय नक्की का मिळते? ताई? नाही, नीट बघा. पश्चातापाने पापामधून किंवा हो, पापापासून मुक्ती मिळते. हा, मुक्ती होते. होते मग कोण होते? मुक्ती होते. हा काय होते? मुक्ती होते. मुक्ती होते कोण म्हणजे कोण आणि काय दोन्हीचही हा उत्तर एक दोन्हीच आलं. एकच उत्तर. म्हणजे अकर्मक हे आहे. अकर्मक आहे, पण तरी करता हा वाक्यात मुक्तीच आहे. हा मुक्ती आहे बरोबर. बरोबर आहे, म्हणून तो प्रथम येत आहे. हम्म. ठीक आहे. हो हो. हा, बघा. सगळं करून दिलेलं आहे तुम्हाला. भूभवती धातू आहे. हं? पाप नपुंसकलिंगी. हा बरोबर आहे, पापम. हम्म. पश्चात्तापापासून म्हटलं तरी चालेल का? हो, पासून म्हणा, तापाने म्हणलं तरी चालेल. पण पश्चात्तापापासून म्हणायचं असेल तर मग पश्चात्तापात व्हायला पाहिजे ना, पासून जर का. नाही ना, म्हणजे पश्चात्तापाने पाहिजे. हो, कारण की तुम्ही बघा ना, तुम्ही मुक्ती कशापासून मिळवताय? पापापासून मिळवताय. आणि कशाच्या साह्याने बरोबर. मिळवताय? पश्चात्तापाच्या साह्याने मिळवताय. पश्चात्तापासून. म्हणून ती बरोबर. तृतीयेत गेली. आपण आठवतंय का तुम्हाला, सह, सार्धम हो आणि हो, साकमला तृतीयेची अपेक्षा असते, बरोबर. म्हणून येते. ठीक आहे. पापापासून. हा, हा, पापापासून. म्हणून त्याची पंचमी झाली. आणि कशाच्या साह्याने म्हणून त्याची तृतीया झाली, तृतीय. पश्चात्तापेनं. हम्म. पश्चात्तापाने पापापासून मुक्ती पापापासून मिळते. मुक्ती मिळते. छान. आता विद्याताईंनंतर कपिलजी आहेत. हो आहे ना. हा, घ्या. सूत्रे ग्रंथीही नास्ति. हम्म, म्हणजे नास्ति म्हणजे न अस्ति. अगदी बरोबर. हा, सो अस्ति क्रियापद आहे. हा, अ, अ, ग्रंथी ही आपण शिकलो स्त्रीलिंगी आहे, प्रथमा एकवचन म्हणजे कर्ता झालं ग्रंथी ही. अगदी बरोबर. आणि सूत्रे म्हणजे सप्तमी. सप्तमी, म्हणजे स्थानवाचक. म्हणजे कशात तरी गाठी नाही. नसतात का? नाही, बरोबर, गाठ नाही, हा. गाठ एकच गाठ, कारण की एकच हा. आहे. बरोबर आहे. सूत्रे म्हणजे दोऱ्यामध्ये, दोऱ्यात. बर, ओके. मंगळसूत्र बायका घालतात की नाही? म्हणजे थोडक्यात काय आहे, मंगळसूत्र म्हणजे हा एक पवित्र दोरा आहे ना. आता बरोबर, आपण त्याला दागिन्याचं स्वरूप आणलेलं आहे, पण खऱ्या अर्थी बघायला गेलं तर तो साधा दोरा असतो, पवित्र. म्हणून बरोबर. सूत्र म्हणजे दोरा. ठीक आहे. ओके, म्हणजे बघा, दोऱ्यात गाठ नाही. हा, दोऱ्यात घाट नाही. म्हणजे ओके. बघा, दोऱ्यामध्ये गाठ नाही. ठीक आहे, चालेल. आपण रुपाली ताईंकडे जाऊयात. धान्यस्य राशीन पश्यामी. हम्म, म्हणजे अहम करता आहे. अगदी बरोबर. प्रथमा एकवचन म्हणजे धान्यस्य म्हणजे षष्ठी, त्यामुळे हम्म, धान्याची हम्म, किंवा धान्याच्या राशींमध्ये परत सप्तमी, राशीमध्ये नाही, राशीन पश्यामी म्हणजे धान्याच्या राशी मी पाहते किंवा पाहतो. हम्म. राशीन हे प्रथमा किंवा द्वितीय बहुवचन आहे का? माझ्याकडे मती उघडा नाहीये शब्द. बरोबर आहे, बरोबर आहे. बघा पुढे बघा. हा, द्वितीय बहुवचन. हम्म, त्यामुळे धान्याच्या राशींना मी पाहतो किंवा पाहते. हा, धान्याच्या ढिगांना मी ढिगांना. पाहतो. हम्म.
किंवा मी धान्याचे ढीग पाहतो असं म्हणलं तरी चालेल. हा, फक्त ते द्वितीय आलंय म्हणून आपण ते तसं म्हणतो म्हणून हा ढिगांना. म्हणता ना, पण ढीगही चालेल. म्हणजे हा, आपल्या बोली बरोबर. मराठीमध्ये ढीग म्हणतो आपण, हा, पण चालेल. पण अगदी शब्दशः जर का विभक्तीनुसार जर का अनुवाद करायचा झाला तर मग आपल्याला मी धान्याच्या ढिगांना पाहतो. पाहतो. चालेल. पुढे कोण आहेत? रुपालीताई, नंतर विशाखाताई. हिमालयः हिमांना अद्रिः. अद्रिः म्हणजे पर्वत. अगदी बरोबर. हिमालयः म्हणजे हिमालय. हिमांना म्हणजे बर्फाचा पर्वत. नीट विचार करा, बघा राम शब्द चालून बघा कसा वाटतोय. रामांना. रामानाम आहे ना, नाम. म्हणजे काय झालं, षष्ठी बहुवचन होईल ना. षष्ठी बहुवचन म्हणजे कोणाच संदर्भ आला म्हणजे हा, हिमालय हिमालय बर्फांचा पर्वत. पर्वत. हा, आता एक लक्षात घ्या, हिमांचा म्हणतात कारण की बर्फ म्हणजे असं एक कण नसतो, तर बर्फाचे अनेक कण असतात कायम, बरोबर. बरोबर. आणि म्हणून कायम त्याचा उल्लेख अनेक म्हणजे बहुवचनामध्येच होतो, म्हणून हिमानाम म्हणलेलं आहे. म्हणजे स्नो, बेसिकली स्नो. हा, एक्झॅक्टली. हिमालय म्हणजे काय, बर्फाचं घर. बरोबर आहे. हो, हिम आलय असं आहे का ते. हा, हिमालय असं आहे, हिमालय. बरोबर. बघा आता तेच दिलेलं आहे, हिम नपुसकलिंगी, हिमानाम षष्ठी बहुवचन. बरोबर. हिमांचा, बर्फांचा. हिमालय बर्फांचा पर्वत आहे. आहे. इथं क्रियापद अस्तीच आहे का, म्हणजे अध्यारूत आहे का? अध्यारूत असतं, अध्यारूत असतं. ओके. ते आपल्याला ओळखायला यायला पाहिजे. आता सुकेशाताई. बहुतेक ते आज येऊ शकणार नाहीत असं मला वाटते. काहीतरी लिहिले होतं त्यांनी, मी घरी अगदी पोचून सुरुवातच करत होतो लॅपटॉप, त्यावेळेलाच त्यांनी काहीतरी लिहिलंय, बघितलं नाही मी. त्या ठीक आहे. आहेत, पण त्यांनी लिहिलं होतं की त्या वाचणार नाही म्हणून. वर्गामध्ये त्यांना बोलता येत नाहीये. बर बर हा. बर, ठीक आहे ठीक आहे. नाही नाही, थोडे पाहुणे आहेत म्हटलं, मग गडबड होईल ना, म्हणून मी हे केलं होतं. आता मी थोडी बाजूला होऊन बोलते सर, लागेल का, है ना. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा तुमच्या तिथल्या घरच्या हो. परिस्थितीनुसार. उदधे उदधे हे जलम क्षारम. हा, उदधे म्हणजे काय सर? उदधी समुद्र. म्हणजे काय, समुद्र. हा, मी अंदाज लावला. समुद्राचे पाणी खारट असतं, क्षारम. बरोबर आहे, बरोबर आहे ना. खारे, क्षारम म्हणजे खारे. येईल तुमचं ध्येय आहे म्हणजे षष्टी. हम्म, जलम द्वितीय नाही, प्रथम द्वितीय. प्रथमा, कारण की असण्याची क्रिया कोणी केली, जलाने केली, म्हणजे तो करता पाहिजे वाक्यात, म्हणजे तो प्रथमेत जायला पाहिजे, म्हणजे जलम हा करता प्रथमेत गेला. आणि पाणी कसं आहे, खारट किंवा हे क्षारयुक्त आहे, म्हणजे ते क्षारम येणारे तुमचं विशेषण. हा, बरोबर आहे. समुद्राचे पाणी खारे, समुद्राचे खारे पाणी असते, बरोबर. बघा, समुद्राचे पाणी खारे आहे. आता याच्यामध्ये हे खारे हा विशेषण जरी असलं तरी ते मराठी वाक्यरचनेनुसार ते पाणीच्या नंतर येतं. आपल्या मराठीमध्ये जनरली आपण विशेषण आधी घेतो, बरोबर. सुंदर मुलगी, क्रूर माणूस, बरोबर आहे. म्हणजे विशेषण कायम नामाच्या अलीकडे येतात, पण काही वेळेला मराठी भाषेच्या वाक्यरचनेमध्ये
विशेषण ही नामानंतरही येतात. त्यावेळेला आपल्याला संबंध बघून ठरवायला लागतं की हे विशेषण आहे आणि कोणाचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात? आलं. हा, चालेल. मग आता मोहिनीताईंकडे जायचं आपण. मोहिनीताई. हा सर. कपेः लीलया बालाः रमन्ते नाही, नीट बघा, रमन्ते. रमन्ते. हा, कपी म्हणजे काय? वानर, माकड. कपी म्हणजे वानर. हा. लीलया. लीलया म्हणजे लीला. हा, लीला, खेळ. बरोबर आहे. हा, किंवा खेळ. खोड्या खोड्या. खोड्या म्हणजे हा. बालाः रमन्ते म्हणजे माकडाच्या लीलाला नाही, आपण अनुवाद नंतर करूयात ताई. पहिल्यांदा आधी वाक्यातलं क्रियापद ओळखा. रमन्ते. हा, हे आत्मनेपदी क्रियापद आहे. म्हणजे जसं आपलं रमंती होत झालं असतं ना, त्याच्याऐवजी हे आत्मनेपदी असल्यामुळे रमन्ते होतं. आता आत्मनेपदी काय आहे हे आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. परस्मैपदी आणि आत्मनेपदी क्रियापद. आणि बालाः हे बहुवचन आहे. प्रथमा बहुवचन आहे. प्रथमा बहुवचन आहे. हा, म्हणजे कोण असेल बाला हा? बाला मुलगी. नाही नाही, मला अर्थ नकोय, मला त्या वाक्यामधले त्याची भूमिका काय? एक मिनिट, बाकी कोणीही प्रॉम्प्ट करू नका. कोण रमते? बाला रमते. हा, म्हणजे कोण असायला पाहिजे? कोणचं उत्तर आलं म्हणजे कोण असतं ते? कोणचं उत्तर आलं तर ते कर्ता असतो. अगदी बरोबर. बाला म्हणजे ही कर्ता आहे. म्हणजे बाला हा ह्या अनेक वचनी करताय. कर्ता आहे. बरोबर आहे. बहुवचनी म्हणा, अनेक वचनी म्हणा, कसंही म्हणा. ठीक आहे. हा, आता मग आपण लीलया या शब्दाकडे जाऊ. कुठली विभक्ती वाटतेय? लीला हा मूळ शब्द आहे. लीलया चुकू देत, करा प्रयत्न. हो सर. अगदी पूर्ण जरी चुकलं तरी हरकत नाही. सर, रामाय सारखं लीलया आहे का? किंवा बघा, माला शब्द तुम्ही वाचलायत का हो बालबोधला? सर, मालया. हा, मग तृतीया येते सर. तृतीया बरोबर, एकवचन. एकवचन. हा, मग लीलेने म्हणजे लीलया. हो. बरोबर. ने ही ईशी, नी ही ईशी. हा, लीलेने म्हणजे माकडाच्या लीलाने किंवा म्हणजे खेळाने. नाही, बाला म्हणजे मुलगी. लिलेने. हा, मुलगी तर लीलेने. आता अनेक आहेत मुली. हा, बाला हा अनेक आहे. तर मुली रमतात. हा, माकडाच्या लीलेने मुली रमतात. बघा, तेच केलेले, माकडाच्या लीलेने किंवा खेळाने. बाललीला म्हणतो की नाही आपण? हो. हा, तोच हा शब्द आहे, लीला. चालेल. मोहिनीताई नंतर एकदम छायाताई येत आता. हो सर. हा, दैवे ही नाही, दैवे हे. दैवे हे अब्धे हे है ना. दैवे हे अब्धे चतुर्दश रत्नानि प्राप्तानि. हा, देव हम्म, देवी म्हणजे देवी अब्धे नाही माहिती मला. चतुर्दश रत्नानि प्राप्तानि. चतुर्दश म्हणजे 4. बर. आपण सगळ्यात पहिल्यांदा आधी कर्ता कोण आहे ते, कर्त्यापेक्षा आपण क्रियापद काय आहे ते बघू. प्राप्तानि. बर, म्हणजे प्राप्त असं काहीतरी आहे.
हो हा, पण हे प्राप्तानी असं क्रियापद असतं का? बघा, वदामी, वदावह, वदाम सारखं प्राप्तानी काहीतरी वेगळं वाटतं, बरोबर? हो काय असू शकेल हे ताई? विशेषण मिळवले, हे धातू साधित आहे. मिळवले. धातूसाठी. बरं. चतुर्दश रत्नानी म्हणजे 14 रत्न, बरोबर आहे? हो देवांद्वारा समुद्रातून 14 रत्ने मिळवली. धातू साधित केलं होतं ना आपण, प्राप्तम, प्राप्त देवांनी किंवा प्राप्ता. नाही, पहिल्यांदा धातू साधित आठवतंय का तुम्हाला हा. ताई? माझ्या मते तुम्हाला आठवत नाहीये ताई. हो सर हा, त प्रत्यय लावला होता आपण, बोली भूतकाळ शिकलो होतो. अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये सरांनी तुमचे ते 3 वेळेला वर्ग घेतले होते. हो हो सर त्याच्यात हे प्राप्तानी आहे. प्राप्तानी म्हणजे काय झालं? हे प्राप्त चतुर्दश रत्नानीचं धातू साधित विशेषण झालं. हो हा, बघा आता, दैवे हे म्हणजे काय झालं? देव या शब्दाचं तृतीया बहुवचन. देवैही, बरोबर आहे? मी दैवे हे म्हणलो बरं का, चुकलं, माझं चुकलं. देवैही, हा, म्हणजे रामैही जसं झालं तसं देवैही, देवांकडून तृतीयामध्ये गेलं. ठीक आहे. अब्दे हे म्हणजे काय? पंचमी आहे अब्दी शब्दाची. समुद्रातून किंवा समुद्रापासून. चतुर्दश रत्न, 14 रत्ने. चतुर्दशी म्हणतो की नाही आपण? हो हा, म्हणजे 14 करेक्ट. आणि प्राप्तानी याचं हे धातू साधित, पण कसं धातू साधित आहे? हे चतुर्दश रत्नानीच धातू साधित आहे, म्हणून ते त्याप्रमाणे त्याच्या लिंग आणि वचनानुसार ते झालं. लिंग नाही पण वचनानुसार, आणि त्याची विभक्ती पण तीच येईल. अधिक आप प्राप्त प्राप्त असा धातू येतो, बरोबर? आणि त्याचं धातू साधित काय होईल? प्राप्त, प्राप्त, प्राप्ता किंवा प्राप्तम. आणि त्या प्राप्तमच पुढे प्राप्तानी झालं. कारण का तर रत्नानी त्याचं विशेषण हे प्राप्तानीच व्हायला पाहिजे. एकापेक्षा जास्त एक. बरोबर आहे, म्हणून बहुवचनात गेलं ते. म्हणून देवांकडून समुद्रातून 14 रत्ने प्राप्त झाली. बरोबर आहे. कर्ता तृतीयेत गेला, कर्म प्रथमेत आलं, रत्नानी प्रथमेत पण बहुवचनात, म्हणजे धातू साधित पण बहुवचनात जायला पाहिजे आणि त्याचं लिंग कर्माप्रमाणे चाललं पाहिजे. रत्नानी तसं प्राप्तानी. हो सर, लिहून ठेवते मी. हा, 1-2 वेळा लक्षात येईल. हा, कोणाकडनं प्राप्त झाली? देवांकडनं प्राप्त झाली. काय प्राप्त झाली? चतुर्दश रत्न म्हणजे 14 रत्न. म्हणजे कर्ता आणि कर्म आपल्याला कळलं. म्हणजे हे सकर्मक वाक्य, प्राप्त करणे हे क्रियापद, हे सकर्मक क्रियापद आहे. हो सर, बरोबर आहे. मग सकर्मक क्रियापदाचं धातू साधित भूतकाळ वाचक करायचं झालं की आपल्याला कर्त्याला कशात टाकायला लागतं? तृतीयेत टाकायला लागतं. कर्माला कशात टाकायला लागतं? प्रथमेत टाकायला लागतं. कर्ता कोण आहे? देव. मग त्याला तृतीयेत टाकला आणि ते बहुवचनात टाकलं, म्हणून देवैही. आणि कर्म कोण आहे? चतुर्दश रत्नम. त्याचं अनेक वचन चतुर्दश रत्नानी
आणि कर्म प्रथमेच झाला पाहिजे, म्हणून रत्नम रत्ने रत्नानी प्रथमा. बरोबर. हो. हा, चालेल. आपण पुढे जाऊ. बघा इथे खाली दिलाय, देवांकडून समुद्रातून 14 रत्ने मिळवली गेली. कर्मणी प्रयोग आहे बघा हा. हो सर. सकर्मक म्हणजेच कर्मणी प्रयोग. चालेल, आपण पुढे जाऊयात. अरे काय झालं? हा, ठीक आहे. हे चुकलंय काहीतरी. कोण करणार आहे? आता लताताई आहेत. ऐकू येते ना सर? हो हो, आवाज येतोय? स्पष्ट येत आहे. हो हो, स्पष्ट येत आहे. बोला. काल थोडा प्रॉब्लेम आला होता म्हणून. कृमिभिः जायते व्याधिः. बरोबर, छान वाचलं. तर कृमिभिः म्हणजे तृतीया अनेक जातात. वचन. व्याधी जातात. हा, त्याप्रमाणे आता जायते म्हणजे जातात का? जातील का? जायते म्हणजे जन्मतात. अच्छा. हो, जाय शब्द कीटकान कृमींपासून व्याधी जन्मतात किंवा निर्माण होतात. निर्माण होतात. ओके नाही? हो. हा, आता कृमिभिः जायते व्याधी. बघा जन हा हे क्रियापद येते. खरं धातू जन आहे कृमिभिः आणि ते जायते असल्यामुळे आत्मनेपदी आहे, त्यामुळे ते जायते होत. एक वचन झालं ते. हा, प्रथम पुरुष एक वचन जायते आहे. मग हे करता हा, कशामुळे? कृमिभिः म्हणजे जंतूंमुळे. हा, मुळे हा किंवा जंतूंनी किंवा जंतूंमुळे दोन्ही आपण वापरतो ना. जंतूंनी रोग निर्माण होतो असंही म्हणू शकता किंवा जंतूंमुळे रोग निर्माण होतो असंही म्हणू शकता. हो. म्हणजे थोडक्यात मुळे हा जो आपण मराठीमध्ये वापरतो प्रत्यय, तो तृतीयत असतो. बरोबर आहे? जंतूंनी वापरतो आपण किंवा जंतूंमुळे. हा, किंवा तृतीया. जंतूंनी रोग निर्माण होतो. बहुवचन. बरोबर आहे? म्हणजे कृमिबी हे तृतीय बहुवचन झालं. बहुवचन झालं. कृमी म्हणजे तो किडा. बरोबर, पुल्लिंगी. हो. आणि जायते हे जन हे खरं धातू आहे, त्याचं क्रियापद. कुठलं प्रथम पुरुष एक वचन आहे. जायते क्रियापद आहे ना? जायते क्रियापद वाक्यातलं आहे, पण मूळ धातू जन आहे. जन म्हणजे जन्मणे, निर्माण होणे. बरोबर. जंतूंमुळे रोग निर्माण होतो. माझ्या मते गीतेमध्ये एखाद दुसऱ्या श्लोकामध्ये जायते आलेलं आहे. ठीक आहे, मला आठवला की मी तुम्हाला सांगेन. पण जायते हा शब्द गीतेत कुठेतरी आहे. जंतू रोग निर्माण होतो. बरोबर. हो. चालेल, पुढे कोण घेत आता? आपण आता येत. हो. विधिना यत् लिखितं तत् सत्यम न भवति. तत् असत्यम असं येईल का इथे? संधी बरोबर आहे, विग्रह बरोबर आहे. तत् अधिक असत्यम. तदसत्यम. तदसत्यम. हा, तत्सत्यम तदसत्यम न भवति. तत् असत्यम न भवति. ओके. विधिना म्हणजे विधी हा शब्द काय म्हणजे ईश्वर. आपण काल बघितला होता. हो हो, तृतीया ना? तृतीया, करेक्ट. हा, बरोबर आहे. कविना सारखं म्हणजे. हा, कविना.
विधीने किंवा दैवाने जे लिहिलं, लिखितम हे धातू साधित आहे. हा म्हणजे लिख या ह्याचं धातू साधित विशेषण येईल ना हे, आम्ही जे आधीच्या परीक्षेला शिकलो ते. हो बरोबर आहे, धातूचा देत आहे. लिखितम हा. म्हणजे लिहिलेले. लिहिलेले. हा, लिखितम जे लिहिलं आहे ते असत्य नाही किंवा न भवती, नाही, नसते होत नसते. नसते. हा, नसते. न मग भवती, आता पूर्ण होत करा नाही. बघू. हा, दैवाने किंवा विधीने जे लिहिलं आहे ते असत्य होत नाही. हा, आता लिहिलं आहे म्हणायची गरज नाहीये. विधीने जे लिहिलेलं. लिहिलेलं ते हा, असत्य नसते. असत्य नसते. न भवती म्हणजे ओके, नसते. न असते, नसते. नसते. ओके. हो ना, नसते म्हणजे न असते. हो हो. बघा, नाही भवती म्हणजे होणं अशाने घेतलं हा, म्हणून तो तर कधी कधी होते आणि नसते असं दोन्ही हा, वापरलं हा. जातं. हो हो हो. हळूहळू ना या ज्या छोट्या छटा आहेत ना, अस्ति आणि भवतीच्या, या तुम्हाला कळायला असते, लागतील. कळायला लागते. हा, बघा, यत म्हणजे सर्वनाम आहे जे, तत् म्हणजे जी. ते, आणि दोन्ही नपुंसकलिंगी आहेत, यत आणि तत्. आपण शिकलो होतो ना, तत् ते तानी प्रथमा, तत् ते तानी द्वितीया. हो. हा, माझ्या मते ह्या वाक्यात असं काही आपल्याला माहिती नसलेलं म्हणजे फक्त नाहीये. विधीने हाच एक शब्द नवीन आहे त्या मानाने, पण विधी म्हणजे आपल्याला माहिती आहे. विधी लिखित म्हणजे ईश्वर लिखित. हो. बरोबर. असत्य नाही होते. सत्य नाही होत. होत होत ते होते. खोटं होत नाही, तेच पण होतंय त्याऐवजी तुम्ही थोडक्यात. नसते म्हणलं तरी चालेल. ते असत्य नसते. असत्य विधात्याने नाही. जे लिहिलेलं कंसामध्ये आहे, अध्यारोप हा. ते आहे, ते हा. असत्य नसते. बघा, किंवा ते असत्य होत नाही. येते लक्षात? हो सर. हा, चालेल, ठीक आहे. पुढे आपण आता नंतर माधवीताई नाही येत वाटतं, काहीतरी त्या बोलत होत्या. निशिगंधाताई आज आलेल्या नाहीयेत. सीमाताई. हो. रामः इषुदौ बाणं स्थापयति. हा, कोण इथे आता करता आपण राम. इशुधी हा नवीन एक शब्द आहे, बरोबर. हो. हा, ठीक आहे. आपण आता तात्पुरता तो बाजूला ठेवू. पहिल्यांदा आधी क्रियापद काय आहे? स्थापयति. बास. हा, तृतीया, सॉरी, राम असल्यामुळे ते एक वचन, हे एक वचन. नाही प्रथम नाही, ताई पुरुष. ताई ताई, क्रियापदाला काय प्रश्न विचारायचा? कोण? कोण स्थापतो? राम स्थापतो. बरोबर आहे. काय स्थापतो? बाण स्थापतो. बरोबर आहे. स्थापतो म्हणजे ठेवतो, बरोबर. हा, मग कोण आणि काय या वाक्याची आपल्याला उत्तरं बरोबर मिळाली. कोणचं उत्तर राम आलं म्हणजे तो करताय म्हणजे प्रथमेच द्यायला पाहिजे. हा, कायचं उत्तर बाण आलंय म्हणजे ते द्वितीय मध्ये जायला पाहिजे, कारण की ते कर्म आहे. आणि मग आता हे इशुधऊ काय प्रकार आहे? म्हणजे भाता कसं? भाता. इशुधी बाण म्हणजे भाता. ठेवण्याचं. भाता भाता बाण ठेवण्याचं ज्याच्यामध्ये सगळे बाण आयुध. ठेवलेले असतात. बरोबर आहे. ते बाण. पाठीवर जी नळकांडी बांधलेली असते ना, हो. त्याच्यामध्ये सगळे बाण ठेवतो धनुर्धारी योद्धा, त्याला भाता म्हणतात. हा, मग आता करा.
राम सप्तमी आहे ना, इशुधौ त्यामध्ये हा, बाण मग त्याला ठेवतो. करू देत, त्याला करू देत, बाकी कोणी मदत करू नका त्यांना, त्यांना त्यांच्या चुका करू देत. राम भात्यामध्ये बाण ठेवतो. हा, म्हणजे मग भात्यामध्ये म्हणजे काय झालं? हा शब्द इशुधी म्हणजे मतीप्रमाणे चालेल ना, म्हणजे हा ठीक आहे ना, सप्तमी. आलं लक्षात. हा बस, हे लक्षात आलं पाहिजे. सप्तमी. सप्तमी, कारण हो, आपण इथे स्थान दर्शक जागा दाखवतोय, सांगितली. हो, जागा सांगितली. जागा सांगतोय आपण, बरोबर आहे. हो. आणि म्हणून तो सप्तमीत गेला पाहिजे. हम्म. आणि मग इशुधीची सप्तमी इशुधौ, कारण की इशुधौ. कवाऊ सारखं, हो. बरोबर आहे. हो. हा ठीक आहे. आता आपण बघूयात. स्थापयती, बघा, हा. राम भात्यामध्ये बाण ठेवतो किंवा स्थापतो. आता आपण घरी गणपती स्थापतो बर का. हम्म. आपण जे काय म्हणतो ना, स्थापन करतो, काही गरज हो. नाही, स्थापतो. ठीक आहे. आणि बघा, इशुधौ, इशुधी पुल्लिंगी शब्द आहे, त्याचं सप्तमी एकवचन आहे. भात्यामध्ये किंवा भात्यात, अच्छा. कारण की सप्तमीचे काय आहेत प्रत्यय? त, इयात, इया. हम्म. चला पुढे कोण करणार आहेत आता? सीमाताई झाल्यानंतर विद्याताईच आहेत एकदम. दुदुंभी तू सुतराम अचेतना. दुदुंब हे वाद्य आहे ना. दुंदुभी. दुंदुभी. हा, दुंदुभी. हा, दुंदुभी म्हणजे काय? ढोल. ढोल, हा तेच वाद्य. ढोल ताशामधला ढोल. हा, हा, मग दुंदुभी दुंदुभी ही हे तू, तृतीया बहुवचन आहे का? नाही, दुंदुभी हाच शब्द आहे मुळी. शब्द. हा, हा. तू सुतराम अचेतना. हा. अचेतन आहे. हा, आता आपण हे जरा वाक्य नीट बघूया. चला, दुंदुभी हा पुल्लिंगी प्रथम आहे. तू तर म्हणजे तर. हा, हा. सुतराम म्हणजे पूर्णपणे. हा, हा. आता सुतराम हा शब्द आपल्याला मराठीत गेलाय ना. हो, मला याची सुतराम कल्पना नाही. सुतराम शक्यता नव्हती. हा. बरोबर आहे. आपण कित्येक वेळा वापरलेला आहे आपण शब्द हा. हम्म. मला त्याची सुतराम कल्पना नव्हती, म्हणजे मला त्याची पूर्णपणे कल्पना नव्हती. आय वॉज कम्प्लिटली ब्लाइंड अबाउट इट. हम्म. मला काडीची कल्पना नव्हती म्हणतो ना आपण. हो. हा, तो जो काडीची कल्पना, काडीची हा जो आहे ना, त्याचा संस्कृत इक्विव्हॅलंट आहे, त्याला संस्कृत समांतर शब्द आहे सुतराम. पूर्णपणे. हा, पूर्णपणे. काहीही मला कल्पना नव्हती, पूर्णपणे कल्पना नव्हती. म्हणजे काय झालं? नगारा तर पूर्णपणे निर्जीव असतो. हा, नगारा पूर्णपणे निर्जीव असतो, पण जेव्हा तो वाजतो तेव्हा तो सगळ्यांना सजीव करतो. बरोबर. हो. झोपी गेलेल्या माणसाला देखील तो सजीव करतो. अशा अर्थाने हे वाक्य दिलेले आहे. तू म्हणजे तर, लक्षात ठेवा. हो. हे पण अव्यय आहे आणि सुतराम हे पण अव्यय आहे. म्हणजे बघा, मला हे पूर्णपणे कळलंय, म्हणजे मला सुतराम कळलंय.